गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण न्यू चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, डी सी पॉवर सप्लाईज. सेकंड चॅप्टर आहे आपला पेपर फर्स्टचा. याच्यामध्ये बघू आपण डी सी पॉवर सप्लाय किंवा डी सी करंट जो आहे, डायरेक्ट करंट, त्याच्याशी असोसिएटेड जेवढे काही फिनॉमिनॉन्स आहेत किंवा या चॅप्टरमध्ये आपण जे इसेन्शियल सर्किट्स आहेत, जे डी सी करंटसाठी गरजेचे आहेत किंवा डी सी पॉवर सप्लायसाठी गरजेचे आहेत, त्याचा स्टडी आपण याच्यामध्ये करणार आहोत. बघू आपण. बघा, द मोस्ट कन्व्हिनियंट अँड चीपेस्ट सोर्स ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय इज AC मेन्स. In India, it is 230 volt RMS with standard frequency of 50 Hz. आपल्याला माहीत आहे की इंडियामध्ये किंवा वर्ल्ड वाईड सर्वात चीपेस्ट जो इलेक्ट्रिक सोर्स आहे तो कुठला आहे? AC आहे, अल्टरनेटिंग करंट आहे. बरोबर आहे. ज्यावेळेस इन्व्हेन्शन झालं होतं DC आणि AC दोन्ही प्रकारचे पॉवर सप्लाय अवेलेबल होते आणि निकोला टेस्ला यांनी ज्यावेळेस पहिल्यांदा ACचा सप्लाय म्हणजे पूर्ण जगामध्ये इलेक्ट्रिक किंवा कमर्शियल यूज असेल किंवा आपला घरगुती यूज असेल इलेक्ट्रिसिटीचा, त्यावेळेस त्यांनी अल्टरनेटिंग करंट हा कॉन्व्हिनियंट आहे यूज करण्यासाठी हे दाखवून दिलं. आणि त्यावेळेसपासून जगामध्ये रुदरफोर्डची जी कंपनी होती DC करंट सप्लाय करायची ती बंद होऊन नंतर अल्टरनेटिंग करंट हा पूर्ण जगामध्ये यूज केला जाऊ लागला. जो की आपल्याला माहीत आहे की जर आज रोजी आपण DC करंटचे जे ड्रॉबॅक्स आहेत ते बरेच आहेत. तो आपल्या चॅप्टरचा पार्ट नाही, परंतु 11th आपण ते पाहिलेले आहेत. थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की DC करंट हा जर एका पॉईंटहून किंवा लाँग डिस्टन्सवर जर आपल्याला न्यायचा असेल तर जेवढं डिस्टन्स वाढेल तेवढं DC करंट किंवा व्होल्टेज काय होते, ड्रॉप होत चालते. बरोबर आहे. त्याच्यामुळे DC करंट हा लाँग डिस्टन्ससाठी यूज करण्यासाठी कॉन्व्हिनियंट नाही. परंतु आपण बघतो अल्टरनेटिंग करंट हा जवळपास 200, 300, 500, 1000 किलोमीटरवरती देखील आपण अल्टरनेटिंग करंट हा सप्लाय करू शकतो इझिली. बरोबर आहे. आपल्या इंडियामध्ये जो आपण जनरली यूज करतो टिपिकली तो जो आहे तो किती अल्टरनेटिंग करंट जो आहे तो आहे 230 वोल्ट RMS आणि त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे? 50 Hz आहे. बरोबर आहे. हावेवर मोस्ट ऑफ द इलेक्ट्रॉनिक सर्किट्स रिक्वायर DC लो व्होल्टेज सप्लाय फॉर देअर ऑपरेशन. परंतु आपल्याला माहिती आहे की आपल्या डेली लाईफमध्ये असे बरेच इन्स्ट्रुमेंट्स आहेत. TV असेल, रेडिओ असेल, हे जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत या इन्स्ट्रुमेंटला आपल्याला चालवण्यासाठी किंवा कम्प्युटर असेल त्यासाठी आपल्याला DC पॉवर सप्लाय लागतो. मग आता या ठिकाणी आपल्या घरामध्ये जो अवेलेबल आहे तो कुठला आहे? अल्टरनेटिंग करंट आहे. त्याला कन्वर्ट करण्यासाठी म्हणून त्याने काय म्हणलं, इट बिकम्स व्हेरी इसेन्शियल टू डिझाईन अ DC पॉवर सप्लाय विच कन्वर्ट्स मेन्स AC सप्लाय इन टू डिझायर्ड स्मूथ DC अँड रेग्युलेटेड सप्लाय. कारण अल्टरनेटिंग करंट हा कसा आहे? फ्लक्च्युएटिंग आहे किंवा त्याची आपण ग्राफ जर ड्रॉ केला तर तो कसा येतो? सायनासॉइडल येतो. बरोबर आहे. ज्याला मीन व्हॅल्यू आहे, नंतर पॉझिटिव्ह मॅक्झिमम आहे, निगेटिव्ह मॅक्झिमम आहे, परत 0 आहे. बरोबर आहे. म्हणजे हा फ्लक्च्युएटिंग करंट आहे आणि याच्यामध्ये लाईन व्हॅरिएशन, लोड व्हॅरिएशन याच्यावर देखील तुम्ही स्टडी केलेला आहे, फिजिक्समध्ये असेल, इलेक्ट्रॉनिक्समध्ये असेल. म्हणजे हा रेग्युलेटेड पॉवर सप्लाय नाही आणि स्मूथ नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळं त्या पॉवर सप्लायला, अल्टरनेटिंग पॉवर सप्लायला DC पॉवर सप्लायमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. एका रेग्युलेटेड पॉवर सप्लायमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. तरच आपण इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस इझिली हँडल करू शकतो किंवा यूज करू शकतो. बघा, लास्ट इयर वी हॅव स्टडीड द प्रोसेस ऑफ रेक्टिफिकेशन अँड अदर इसेन्शियल बेसिक सर्किट्स इन डिटेल. 11th आपण हे स्टडी केलेलं आहे. रेक्टिफिकेशन म्हणजे काय, रेक्टिफायर कसा यूज करतात किंवा त्याची ब्लॉक डायग्राम काय आहे, सर्किट डायग्राम काय आहे ते आपण स्टडी केलं होतं. त्यानंतर जे अदर सर्किट्स आहेत जे गरजेचे आहेत कशासाठी, तर ACचं DCमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी, ते आपण डिटेलमध्ये 11th स्टडी केलेले आहेत. बघा, दिस चॅप्टर describes these essential circuits with illustrative examples, diagrams as well as few industrial methods of voltage regulation. आता आपल्याला या चॅप्टरमध्ये काय करायचं आहे तर तेच सर्किट्स आहेत, फक्त त्याचा थोडा डीप स्टडी आहे. विथ एक्झाम्पल ते आपल्याला त्यांनी एक्सप्लेन केलेले आहेत, डायग्राम आहेत. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या इंडस्ट्रियल मेथड्स आहेत आपल्या घरगुती आपण जे ACचं DCमध्ये कन्व्हर्जन करतो ते आपल्याला समजून देखील येत नाही की ACचं DC कन्व्हर्जन कसं झालं. प्रत्येक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये ACचं DC कन्व्हर्जन करण्यासाठी एक इसेन्शियल सर्किट त्या ठिकाणी अवेलेबल असते म्हटलं तरी चालेल. आणि ते सर्किटच ACचं कन्व्हर्जन DCमध्ये करते. आपला मोबाईल असेल चार्जिंग करण्यासाठी त्याला समजा 5 वोल्ट एवढं व्होल्टेज लागते DC. आपल्या घरामध्ये तर 110 वोल्ट किंवा 230 वोल्ट एवढं व्होल्टेज असेल. कम्प्युटर आहे 12 वोल्ट लागत असेल, 15 वोल्ट लागत असेल. हे जे काय कन्व्हर्जन आहे हे कन्व्हर्जन त्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसमध्ये असणाऱ्या DC सर्किट म्हणजे एक सर्किट
ज्या सर्किटमध्ये ए सीचं कन्व्हर्जन डी सीमध्ये केलं जातं आहे, एक स्मूथ डी सी करंट किंवा डी सी व्होल्टेज आणि रेग्युलेटेड पॉवर सप्लाय त्या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड केला जातो त्या सर्किटच्या थ्रू. तर ते कशा प्रकारे केलं जातं आहे किंवा इंडस्ट्रीयल मेथड्स कुठल्या आहेत, ज्या मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत ज्या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला लार्ज अमाऊंट ऑफ डी सी करंट किंवा व्होल्टेज लागते, तर त्या ठिकाणच्या मेथड्स कुठल्या आहेत त्या देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत नंतर. द टॉपिक इज मोर इम्पॉर्टंट सो फार इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर सर्किट्स आर concerned. The early days manufacturer began producing ready regulators in the form of ICs and new methods of regulated supply SMPS. आता जो SMPS हा जो वर्ड आहे, SMPS कम्प्युटरच्या आपल्याला जो PC आपला आपण जो म्हणतो कम्प्युटर आहे, कम्प्युटरचा जो ICU आहे, कम्प्युटरचा CPU आहे, सॉरी ICU नाही, कम्प्युटरचा जो CPU आहे त्या CPUमध्ये आपल्याला पाठीमागच्या बाजूला एक चौकोनी बॉक्स असतो ज्याला SMPS असं म्हणतात. तर ते काय आहे SMPS, जे आता समजा ही आत्ताची एक नवीन मेथड आहे रेग्युलेटर पॉवर सप्लाय प्रोव्हाइड करण्याची, ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत नंतर. दीज टॉपिक्स आर ऑल्सो इन्क्लुडेड टू गेट एक्सपोजर टू इंडस्ट्रीयल पॉवर सप्लाय सर्किट्स विथ टेक्निकल इन्फॉर्मेशन. आणि याच्यामध्ये आपल्याला इंडस्ट्रीयल पॉवर सप्लाय सर्किट जे आहेत त्यांची देखील आपल्याला याच्यामध्ये टेक्निकल इन्फॉर्मेशन बघायला मिळणार आहे. बघू आपण पहिला पॉईंट, ब्लॉक डायग्राम ऑफ पॉवर सप्लाय. पॉवर सप्लायची ब्लॉक डायग्राम, त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली या गोष्टी असणं गरजेचं आहे किंवा या गोष्टी टिपिकली असतात. मग नंतर आपल्याला पॉवर सप्लाय हा कुठल्या ठिकाणी यूज करायचा आहे, इंडस्ट्रीयल म्हणजे कमर्शियल आहे का, कुठं घरामध्ये आहे का, किंवा आणखीन कुठल्या एका पर्टिक्युलर ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये थोडे मॉडिफिकेशन असतात. परंतु टिपिकली या 4 गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात ए सीचं डी सीमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी. कुठला बघा आता याच्यात काय काय आहे सांगितलं त्यांनी बघा. ए सी any DC power supply, it may be radio circuit, TV circuit or computer circuit. Power supply consists of standard main blocks as shown in figure. कुठलाही तुम्ही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस घ्या, त्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये हे स्टँडर्ड ब्लॉक्स तुम्हाला पाहायला मिळणार. जे कुठले आहेत तर बघा, दे डिफर इन देअर रेग्युलेशन कॅरेक्टरिस्टिक्स अँड ट्रान्सफॉर्मर स्पेसिफिकेशन्स. As we know that we get AC supply of 230 volt 50 hertz and normally electronic circuit required DC regulated power supply with low voltages. आपल्या घरामध्ये येणारी जी लाईट आहे ती 230 वोल्ट 50 हर्ट्ज एवढ्या पॉवर सप्लायची असते AC, बरोबर आहे. परंतु आपले जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत त्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसचा लागणारा जे व्होल्टेज आहे ते कसं असते व्हेरी व्हेरी लो. जसं मी तुम्हाला सांगितलं की रेडिओ असेल, TV असेल, 14 वोल्ट 12 वोल्ट एवढं व्होल्टेज त्यांना सफिशियंट आहे DC, आणि जे कसं असलं पाहिजे रेग्युलेटेड, तरच ते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस नॉर्मली वर्क करेल, अदरवाईज ते डॅमेज होण्याची चान्सेस जास्त असतात. बघा, AC is converted into smooth DC by a transformer, rectifier and filter circuit. Then proper regulator circuit regulates voltage and current. The figure 2.1 shows detailed block diagram of such power supply with waveforms. आता आपल्याला एक माहीत आहे ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरचं काम काय आहे, तर ट्रान्सफॉर्मर आपल्याला आपल्या घरापर्यंत पॉवर सप्लाय अवेलेबल करून देतो. अल्टरनेटिंग पॉवर सप्लाय असतो 230 वोल्ट AC किंवा 50 हर्ट्ज ज्याची स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी आहे, बरोबर आहे. आता या ACचं कन्व्हर्जन DCमध्ये करण्यासाठी रेक्टिफायर यूज केला जातो. परत याच्यामध्ये फिल्टर सर्किट यूज केलेलं आहे रेग्युलेटेड स्मूथ आणि कंटिन्युअस पॉवर सप्लाय मिळण्यासाठी, बरोबर आहे. कारण आपण जर फक्त रेक्टिफायर यूज केलं त्या ठिकाणी हाफ रेक्टिफायर, तर इंटरमिटेंट आपल्याला त्या ठिकाणी आउटपुट मिळते. परंतु ते आउटपुट कसं असलं पाहिजे, कंटिन्युअस असलं पाहिजे, बरोबर आहे. त्यासाठी परत इथं रेक्टिफायर नंतर फिल्टर सर्किट आहे, परत व्होल्टेज रेग्युलेटर आहे, ते व्होल्टेज कॉन्स्टंट, कारण या AC ट्रान्सफॉर्मरपासून आलेला जो AC करंट किंवा व्होल्टेज आहे याच्यामध्ये व्हॅरिएशन असतात, ज्याला आपण लाईन व्हॅरिएशन किंवा लोड व्हॅरिएशन असं म्हणतो. तर त्या व्हॅरिएशनला स्टेबल करण्यासाठी किंवा रेग्युलेट करण्यासाठी या ठिकाणी व्होल्टेज रेग्युलेटर यूज केलेला असतो, आणि नंतर मग आपल्याला त्या ठिकाणी DC व्होल्टेज किंवा करंट अवेलेबल होतो. ट्रान्सफॉर्मरचं काम आहे AC सप्लाय करणं, ACचं DCमध्ये कन्व्हर्जन रेक्टिफायर करते, नंतर काही फिल्टर सर्किट यूज केलेले आहेत आणि परत त्या ठिकाणी पुढे व्होल्टेज रेग्युलेटर यूज केलेलं आहे, बरोबर आहे. बघा, आता याच्यामध्ये जे 4 ब्लॉक्स आहेत ते 4ही ब्लॉक आपण 1 बाय 1 स्टडी करणार आहोत. त्यातला सगळ्यात पहिला ब्लॉक आहे ट्रान्सफॉर्मर. बघा, आता ट्रान्सफॉर्मर तुम्ही 12मध्ये देखील EMIमध्ये देखील आहे आपल्याला त्याचं वर्किंग, आणि 11च्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये देखील तुम्ही ट्रान्सफॉर्मर स्टडी केलेला आहे, जो म्युच्युअल इंडक्शन या कॉन्सेप्टवर वर्किंग करतो, बरोबर आहे.
बघा, द फंक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर इज टू ट्रान्सफर 230 वोल्ट AC इंटू रिक्वायर्ड AC वोल्टेज. बरोबर आहे. ट्रान्सफॉर्मरचं काम काय आहे? ट्रान्सफॉर्मर हा आपल्याला वोल्टेज सप्लाय करतो जे आपल्याला रिक्वायर्ड आहे. मग त्याची कॅपॅसिटी समजा आपल्या घराच्या बाहेर असणारी किती असते? तो 230 वोल्ट एवढं वोल्टेज तो आपल्याला घरामध्ये सप्लाय करतो. इट डिपेंड्स अपॉन लोड विच इज टू बी कनेक्टेड अक्रॉस द पॉवर सप्लाय. आता त्यानं सप्लाय केलेलं जे व्होल्टेज आहे ते ॲक्च्युअल 230 वोल्ट एवढं आहे, परंतु घरामधला जो पॉवर सप्लाय आहे हा पॉवर सप्लाय त्याला काहीतरी रेजिस्टन्स आहे. जसं फॉर एक्झाम्पल आपण टी व्ही घेतला, बरोबर आहे. टी व्ही आहे आणि एक ट्यूब आहे, तर ट्यूबचा रेजिस्टन्स वेगळा आहे, टी व्हीचा रेजिस्टन्स वेगळा आहे. दोन्ही पण इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस त्यांना लागणारं जे व्होल्टेज असेल ते डिफरंट असेल. मग आपण सप्लाय केले 230 वोल्ट, परंतु टी व्हीला लागते फक्त 12 वोल्ट, तर ते 12 वोल्टच घेईल. आणि ट्यूबला लागते समजा फक्त 10 वोल्ट, तर ट्यूब देखील 10 वोल्ट किंवा 12 वोल्ट किंवा आणखीन कुठलं फॅन आहे समजा ज्याला लागते 30 वोल्ट, तर ते तेवढंच वोल्टेज घेईल. बरोबर आहे. म्हणून त्यांनी काय म्हणलं? इट डिपेंड्स अपॉन द लोड. लोड म्हणजे काय? लोड म्हणजे फॅन असेल, टी व्ही असेल, ट्यूब असेल, कुठलाही इलेक्ट्रॉनिक कंपोनंट त्याला आपण लोड म्हणू शकतो, ज्याच्या अक्रॉस पॉवर कन्झ्युम होते किंवा ज्याच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप होते. बघा, विच इज टू बी कनेक्टेड अक्रॉस द पॉवर सप्लाय. जो लोड आहे, जो ज्याचा अक्रॉस आपल्याला करंट किंवा व्होल्टेज यूज करायचं आहे, त्याला आपण काय करतो? पॉवर सप्लायच्या अक्रॉस कनेक्ट करतो. फॉर एक्झाम्पल, अ टेप रेकॉर्डर ऑफ 12 वोल्ट इज टू बी कनेक्टेड अक्रॉस इट, देन स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर ऑफ 12 वोल्ट is connected. Another function of transformer is to provide isolation between primary and secondary windings. बघा, आता आपल्याला माहिती आहे ट्रान्सफॉर्मरमध्ये 2 वाइंडिंग असतात, एक प्रायमरी वाइंडिंग आणि दुसरी असते सेकंडरी वाइंडिंग. बरोबर आहे. मग त्यांनी काय सांगितले? ड्यू टू धिस सेपरेशन. आता आयसोलेशन म्हणजे काय? या दोन्ही वाइंडिंग सेपरेट असतात. प्रायमरी वाइंडिंग ही सेकंडरी वाइंडिंग्सला अटॅच नाही. बरोबर आहे. दोन्हीमध्ये सेपरेशन कोण प्रोव्हाइड केलं असते? ट्रान्सफॉर्मरनं, किंवा ट्रान्सफॉर्मर हा तशाच प्रकारे तयार केला गेलेला असतो. ड्यू टू धिस सेपरेशन पॉवर सप्लाय बिकम्स शॉक प्रूफ. त्याच्यामुळं काय होते? पॉवर सप्लाय हा जो आहे तो कसा होतो? शॉकप्रूफ होतो. द क्वालिटी ऑफ ट्रान्सफॉर्मर प्लेज अन इम्पॉर्टंट रोल बिकॉज ट्रान्सफॉर्मर रेटिंग डिपेंड्स ऑन ऑपरेटिंग वोल्टेज अँड इट्स करंट कॅपॅसिटी. इफ द टेप रेकॉर्डर टेक्स 220 milliampere current and current, then transformer should supply 12 volts up to 250 milliampere current. Hence, a transformer of 12 volt or 250 milliampere or 12 volt 500 milliampere is required. If the transformer current rating is 150 milliampere, then output voltage of transformer does not remain 12 volt. It drops and tape recorder may not operate with this voltage. त्यांनी काय सांगितलेलं आहे की ट्रान्सफॉर्मर तुम्ही जर कुठलंही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस घेतलं तर त्याच्या आतमध्ये एक तुम्हाला चौकोनी एक वायरचा बंडल असलेला एवढा बॉक्स तुम्हाला बघायला मिळतो. तो असं तुमचा ट्रान्सफॉर्मर. बरोबर आहे. ट्रान्सफॉर्मर हा कुठला यूज करायचा हे कशावर डिपेंड आहे का? त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या नंबर ऑफ वाइंडिंग्ज आहेत, प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग्ज, ते आपल्याला माहिती आहे ट्रान्सफॉर्मरमध्ये 2 टाईप्स आहेत. एक आहे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, दुसरा आहे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. आपण जनरली स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यूज करतो, म्हणजे याचा अर्थ हायर व्होल्टेजचं कन्व्हर्जन लोअर व्होल्टेजमध्ये करणे. आपल्या घरामध्ये आलेला जो करंट आहे तो असतो 230 वोल्ट आणि आपल्या रेडिओला किंवा टेप रेकॉर्डरला लागणारा करंट आहे व्होल्टेज आहे 12 वोल्ट. मग आता 230 वोल्टचं कन्व्हर्जन 12 वोल्टमध्ये करण्यासाठी अशा प्रकारचा ट्रान्सफॉर्मर यूज केला जातो, ज्याची कॅपॅसिटी किंवा रेटिंग कशी आहे? 12 वोल्ट आणि करंट 250 मिलीॲम्पियर किंवा 12 वोल्ट करंट आहे 500 मिलीॲम्पियर. बरोबर आहे. अशा प्रकारचा ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी गरजेचं आहे. जर समजा तुम्ही त्याच्यामध्ये काय केलं, अशा प्रकारचा ट्रान्सफॉर्मर यूज केला ज्याची करंट रेटिंग ही किती आहे? 150 मिलीॲम्पियर आहे, तर त्यावेळेस त्याचं जे आउटपुट आपल्याला मिळणार आहे ते आउटपुट 12 वोल्ट असणार नाही आणि तो टेप रेकॉर्डर त्या ठिकाणी वर्क करणार नाही. बरोबर आहे. म्हणून ट्रान्सफॉर्मर ही एक इसेन्शियल किंवा इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्या ब्लॉक डायग्राममध्ये ट्रान्सफॉर्मर तुम्ही कुठला यूज करत आहात आणि ट्रान्सफॉर्मरचे फंक्शन्स काय काय आहेत हे तिने आपल्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर हे झालं एक ट्रान्सफॉर्मर. उद्या आपण रेक्टिफायर्स पाहणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी हाफ वेव रेक्टिफायर आहे, फुल वेव रेक्टिफायर आहे. तर त्याची वर्किंग, त्याची ब्लॉक डायग्राम, त्याचा ग्राफ ते आपण उद्या 1 by 1 स्टडी करू. या ठिकाणी थांबू आपण. थँक्यू.